एका महिन्यातला विचार आणि उद्धवजी ठाकरे साहेब असतील किंवा राजसाहेब ठाकरे असतील, हे दोघे तसे भाऊ आहेत. आणि या विषयाला भले महाराष्ट्र चर्चा करत असेल, काही नेते चर्चा करत असतील, काही प्रसार माध्यम चर्चा करत असतील, परंतु शेवटी भावाभावाचं नातं आहे हे तर सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. एक, राजकीय विषय स्वतंत्र आहेत, हाही विषय वेगळा आहे. आणि आतापर्यंतची जर परिस्थिती बघितली तर सातत्यानं उद्धवजींना त्रास होईल अशीच भूमिका किंवा उद्धवजींची जी आमची संघटना आहे ही कशा पद्धतीनं हिला त्रास होईल अशाच पद्धतीनं राजसाहेबांनी वेगळ्या भूमिका घेतल्या. चला ते राजकारणात याही गोष्टी होत असतात, पण असं होऊ नये. जर या महाराष्ट्रासाठी जर मला वाटतं अशा सगळ्या शक्ती एकत्र आल्या तर या महाराष्ट्राला नकोय अशातलं थोडी भाग आहे. आणि म्हणून मला असं वाटतं अशी भूमिका राजसाहेबांनी मांडली असती तर त्याचा उद्धवजी ठाकरे साहेब एक स्वयंपूर्ण नेते आहेत, स्वतःच निर्णय स्वतः घेणारे अशा प्रकारचं एक नेतृत्व आहे उद्धवजींचं. निश्चित याच्याविषयी व्यापक विचार मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब करण्यास सक्षम आहे. तुमची काय भूमिका आहे व्यक्तिगत? नाही, मी पक्षाचा सैनिक आहे, त्यामुळे माझी भूमिका पक्षाच्या पुढे नसते. व्यक्तिगत मला काही जरी वाटत असलं, मला राग असेल, प्रेम असेल, दोन्ही गोष्टी असू शकतात, परंतु शेवटी मी संघटनेचा सैनिक आहे. त्यामुळे संघटनेची जी भूमिका किंवा पक्षप्रमुखाची जी भूमिका, पक्षप्रमुखाने उद्या सांगितलं की इथं उडी मारायची तर तिथं उडी मारली पाहिजे, त्या भूमिकेचा मी शिवसैनिक आहे. तुम्हाला वाटतं का त्यांनी एकत्र यायला पाहिजे, महाराष्ट्राची गरज आहे असं वाटतंय? नाही, मला असं वाटतं की हे जे लांडगे लबाड लोक अशा पद्धतीनं लचके करत असताना, कारण हे शेवटी जे काही लोक आहेत यांचा उद्देश एकमेकात